नमस्कार. आज निवृत्तीनाथांचा अभंग. खरं तर या अभंगातील मला मराठी भाषेच्या दृष्टीने दोन शब्द आवडले होते. एक म्हणजे तरीजे आणि दुसरा म्हणजे बोहरी. पण आज आपण फक्त तरीजे या शब्दाबद्दलच बोलू. खरं तर अनेक संतांनी आपल्या अभंगामध्ये तरीजे, तरणे या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे. शब्दकोशात तरणे यासाठी पोहणे असा शब्द दिलेला आहे. जुन्या मराठीमध्ये पोहणे याचा अर्थ भरून वाहणे असा होतो. पण आजकालच्या आधुनिक मराठीमध्ये आपण तरणे आणि पोहणे हे दोघंही एकमेकाला समानार्थी शब्द म्हणू शकतो. पण अर्थाने जरी ते एकसारखे असले, तरी त्यांच्यामध्ये एक सूक्ष्म फरक आहे आणि थोडा विचार केल्यानंतर तो फरक तुमच्याही नक्की लक्षात येईल. आता बघा, पोहणे या क्रियेमध्ये हाताची, पायाची हालचाल करून किंवा हातापायाची हालचाल करून पाण्यामधून प्रवास करणे, असा काही अर्थ आपल्याला अभिप्रेत होतो. आपण म्हणतो, त्यानं 5 मिनिटात नदी पोहून पार केली. तरणे या क्रियेमध्ये स्वतः फारसे कष्ट न करता कुणाच्या तरी साहाय्याने किंवा एखाद्या वस्तूने पाणी किंवा एखादं आलेलं संकट पार करून जाणे, असा काहीसा त्याच्यात अर्थ अभिप्रेत होतो. आपण म्हणतो, मागच्या आर्थिक संकटातून तो कसाबसा तरला. याच तरणेवरून मराठीमध्ये अजून एक शब्द आहे आणि तो म्हणजे तरुणोपाय, म्हणजे तरुण जाण्यासाठी केलेला उपाय. आपण बरेच वेळा म्हणतो, आता मला हे करण्यावाचून तरुणोपाय राहिला नाही. मला असं वाटतंय, महाराजांना नामाचा महिमा सांगताना मनावर हे बिंबवण्यासाठी, की यामध्ये फारसे कष्ट नाहीयेत आणि तरीही तुम्ही भवसागरातून तरून जाऊ शकाल, यासाठीच महाराजांनी तरीजे हा शब्दप्रयोग वापरला असेल. रामकृष्ण हरी.